जोरात जोरात घ्यायला हवा एकदा. आता मगाशी जो पहिलवान सुशांत शेजू विजय झाला, माननीय बिरू शेळके, शिवशंकर रोडे मुंबई आणि माननीय दगडू कचरे सेठ माऊली कोल्ड स्टोरेज सांगली यांच्याकडून 51,000 रुपये इनामाची कुस्ती हो आणि आखाड्यावर लागली. असे कुस्तीप्रेमी माननीय बिरू शेळके त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यांच्याकडून या कुस्तीसाठी 2 किलो चांदीची गदा आणि मान्य अशोक चौगुले सरपंच हिवरे, मान्य बाळासाहेब घुगरे सरपंच गोळ्यांची यांच्याकडून 1 लाख रुपये इनामाची कुस्ती आता लागते. शुभम पुणेकर हा गदा नक्की मी कुस्ती कधीच लागली की गदा आखाड्यावर पाहिजे म्हणून सांगितलं. दुसरी गदा आता गदेवरची कुस्ती लागलेल्या मेजर प्रकाश पाटील नागर आखाड्याचा मेजर प्रकाश पाटील नागर. बक्षीस हा चला सरपंच मान्य अशोक चौगुले आखाड्यावर चला, मान्य बाळासाहेब घुगरे सरपंच गोवांची आखाड्यावर चला आणि गदा घेऊन या. मान्य प्रमोद अप्पासाहेब कचरे युवा उद्योजक उपसरपंच हिवरे यांच्याकडून 2 किलो चांदीची गदा या कुस्तीसाठी गदा घेऊन या. चिरंजीवची कुस्ती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले थोडं पुढे या, थोडं पुढे, थोडं उजेडत. हा ठीक आहे, ओके, थांबा थांबा. पैलवान अण्णा एमगार आखाड्यावर यायचा. पैलवान अण्णा एमगार, पैलवान अण्णा एमगार, पैलवान विशाल सिंग राजपूत साहेब. आता आले की तो याचा भूषण सत्कार पण घ्या तिथं. पैलवान अण्णा एमगार
पहिलवान इकडे बघा. सरपंच मान्य अशोक चव्हाण साहेब आखाड्यावर सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी ज्या तालुका तालीम संघाचे कार्याध्यक्ष मान्य युवा नेते मान्य अवधूत श्रीनिवास भोसले साहेब यांच्यावर विशाल सिंग राजपूत साहेबांचा तो प्रेम आहे. जिथे जिथे कमी तिथे आम्ही म्हणणारे विशाल सिंग राजपूत साहेब एक नंबरचे पैलवान आखाड्यावर चला. आकाराम कोळेकर आणि प्रवीण कुमार हरियाणा आखाड्यावर चला. आतापर्यंत एवढे पैलवान आखाड्यावर आले. फक्त शुभम कोळेकर आरेवाडीचा आणि आकाराम कोळेकर आरेवाडीचा या दोघांनीच दंड मारले. नवीन कुमार हरियाणा हा हरियाणाचा पैलवान आहे. हंडे पाटील तालीम सांगली या ठिकाणी अमोल खंबाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. आणि पैलवान शिवम कोळेकर हा श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सराव करतोय. काही काळ गंगावेस तालमीमध्ये सराव करतोय. परंतु सध्या श्रीनिवास भोसले कुस्ती केंद्र कुंभार या ठिकाणी कुस्ती निवेदक शेंडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. हा शुभम आणि बचावलेला प्रतिस्पर्धी कुस्तीसाठी शून्य पंच म्हणून मेजर प्रकाश पाटील नागाज जत कवटेमका आणि सांगोला या तालुक्यामध्ये शून्य पंच म्हणून मेजर प्रकाश पाटील नागज यांची नियुक्ती केली जाते. आणि कोठर घटना लावलेला आहे. शुभमना कोठर घटना का लावला जातो? ज्या पद्धतीनं नागाच्या मानेतील जर दम कमी झाला तर नाग सुद्धा फळा करायचा थांबतो. त्या पद्धतीनं पैलवानाच्या मानेतील जर दम कमी झाला तर कुस्ती गेली म्हणून समजायची. म्हणून कोपर घटना लावला जातो, म्हणून पाय घटना लावला जातो, म्हणून मानेवर थाप दिली जाते. ज्याच्यावर करंट आहे, ज्याच्यावर पारा, ज्याच्यावर धाडस आहे त्याची कुस्ती. हिवरे आणि हिवरेच्या पंचक्रोशीतील समाजकारण करणारी मंडळी, राजकारण करणारी मंडळी, शेती व्यवसायातील मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, विविध क्षेत्रांचे पदाधिकारी या ठिकाणी वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित आहे. सर्वांचा राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. पुढे जाऊ नका. नाव सांगा. नानासाहेब सोळंकर यांच्याकडून शुभम कोळेकरला 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. एक नंबरची कुस्ती आता आखाड्यावर आली. 1 लाख रुपये इनामाचे. हे पहिलवान, हे पहिलवान आपण ग्रामपंचायतीवर कार्यक्रम करण्यासाठी हजर राहायचं आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपला
मित्रांनो ही भावी गदा शुभम कोळेकरला आणि कुस्ती निवेदक शेंडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय सध्या शुभम कोळेकर. एक नंबरची कुस्ती माननीय प्राध्यापक राजेंद्र कोळेकरचा श्री लक्ष्मी फाउंडेशनचा माननीय बजरंग हिंदूराव कचरे सेठ यांच्याकडून 2 किलो चांदीची गदा आहे. गदा आखाड्यावर घ्या आणि कुस्ती जोडून घ्या. मेजर प्रकाश पाटील नागराज पंच म्हणून आणि या कुस्तीसाठी साहेब पंच म्हणून तालीम संघाचे सरचिटणीस गदा घेऊन जायचा आखाड्यावर. बजरंग कचरे उर्फ बच्चन 1 नंबरची कुस्ती आली तरी सुद्धा बजरंग मोठे दिसायला लागलेले आणि आमचे 1 नंबरचे पैलवान सुद्धा लहान दिसायला लागलेले. पुढे या पुढे हिंदूराव कचरे यांचा चिरंजीव आणि गोविंद कचरे यांचा पुतण्या बजरंग कचरे. तुकाराम पानसे आपण माहिती आदरायचं आहे. ही कुस्ती इकडे जरा फिरा. तुकाराम पानसे आपण लवकर आदरायचं आहे. या ठिकाणी आपला कार्यक्रम होत आहे तरी त्यांना सावटी आपण लावायचं आहे. लवकर आदरायचं आहे. चला ओके. पैलवान आकाराम कोळेकर कैलासवासी पैलवान पंडित कोळेकर यांचा चिरंजीव आहे आरवाडीकर. हिवरी गावातील सर्व लोकांना खुशखबर. आज रात्र होती 7:30 संपल्यात 10 मिनिटांमध्ये रेकॉर्ड स्पर्धा चालू होत आहे. तरी गावातील सर्व प्रेक्षकांनी त्या कार्यक्रमासाठी जोरात घ्यायला हवा एकदा.